हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईफ्स मूव्हमेंट या. तर हे बघा, हे आहे माझं छोटंसं असं देवघर आणि त्यामध्ये आहेत हे छोटे छोटे देव. तर मी हे बालाजीची मूर्ती आणलेली तिरुपती बालाजीवरून आणि हे माझे छोटे देव सर्व. तर हे रुद्राक्ष आहेत, हे माझ्या ताईच्या मुलांनी कुंभमेळ्यातून आणले यावर्षी आणि हे आईने आणलेलं. तर आईचे 2दा मला गेलेली तेव्हा आईने ते आणलेलं माझ्या. तर त्याला शारंगधर असं म्हणतात, असं आहे वाटतं. तर हे आहे माझं छोटंसं देवघर आणि आज आता पूजेची तयारी मी केलेली आहे. आता मी पूजा केल्यानंतर देवपूजा झाली माझी, त्याच्यानंतर देवाला त्यांनी बेल व्हायला 5 पानं, कारण आम्ही दोघंही उपवास पकडतो. दरवर्षी आमच्या दोघांनाही श्रावण सोमवार असतो. तर हे त्यांनी महादेवाच्या पिंडीवरती बेल व्हायला आणि त्याच्यानंतर मी इकडं माझी पूजेची तयारी करायला घेतलेली होती. हे आहे चंदन. तर हा हरिचंदन टीका मी वापरते कुंकाच्या ऐवजी, कारण की देवाला डाग पडतात. याचा खूप छान वास येतो टिक्याचा, हाताला जर लावला ना देवाला तर. आणि ही घेतली मी 108 तांदूळ काढण्यासाठी. मोठे पूर्णाला जो तांदूळ असतो तो घ्यायचा आहे आपल्याला बेलासोबत व्हायला. आई करायची ना पहिलेपासून, तर ते आईचं मी शिकलेली आणि दरवर्षी तसंच मोजून 108 बेलाच्या सोबत आपल्याला हा तांदूळ अर्पण करायचा आहे. हा आणला बेल. तर बेलामध्ये खूप खिडकी पानं निघाले, पण देवाला तर लागतोच ना. तर खूप मला दरवर्षी 108 बेल व्हायची सवय आहे. मला तो लागतो म्हणजे लागतोच, मी अर्पण करतेच. तर ही मी पूजेची तयारी केली. मला मंदिरात जायचं होतं, पण मंदिरात बसायला जागा नसते. तर मी म्हटलं घरीच आपण आधी 108 बेलपत्र अर्पण करून घेऊ, पूजा करून घेऊ आणि नंतर मंदिरात जायचं आहे. तर मी समोर तुम्हाला दाखवणारच आहे. तर ही मी अशा प्रकारे घरी पूजा केली महादेवाची पिंडीची. कारण मी वाळूची बनवत असते, पण आता नाही बनवत. पहिले बनवायची खूप. 5 सोमवार 4 जे सोमवार पडतील तेव्हा वाळूची पिंड बनवायची आणि पूजा करायची, पण आता हरतालिकेलाच बनवत असते फक्त. तर ही मी महादेवाची छोटीशी पिंड आणलेली, तीच मी आता पूजा करते. तर ही अशी मी पूजा केली आणि बेलपत्र 108 बेलपत्र, 1 तांदूळ आणि 1 बेलपत्र पाण्यामध्ये बुडवून ते अर्पण करायचे. आपली साधी भोळी भक्ती, एकदम साध्या पद्धतीनं मी माझ्याकडून जेव्हा होईल तेव्हा अशी डेली देवपूजा करत असते आणि छोटंसंच माझं असं देवघर आहे. तर हे बघा, मी असं बेल वाहून घेणार आहे. 108 मी बेलपत्र वाहून घेतले आणि पूजा माझी झाली. तर आपण आता जाणार आहोत मंदिरात. हे बघा, असं मी आरती केली महादेवाची, बेलपत्र वाहून झाले आणि मी जाणार आहे मंदिरात. तर आता मंदिरातलं दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे हे बघा, हे महादेवाची पूजा झालेली घरी माझी. आता आपण मंदिरात जाणार आहोत. तर मी आलेली मंदिरात आणि मंदिरात मी ना हे असं मंदिरात आल्यानंतर महादेवाला म्हणजेच नंदीला पाणी अर्पण वगैरे केलेलं. तर हे मग नंतर आलं लक्षात की अरे आपण बाहेरचा व्हिडिओ घेऊया. तर हे मी बाहेर व्हिडिओ घ्यायला आलेली. तर हे बघा, असा परिसर आहे आमच्या मंदिराचा. खूप छान. तिकडे एंट्री गेट होतं ते आणि हे इकडे हे महादेवाचं मंदिर आहे. खूप छान, खूप गर्दी होती मंदिरात. हे बघा, मंदिरात आल्यानंतर हे इकडे बघा, सगळेजण आपापल्या पद्धतीनं देवाला नमस्कार करता, पूजा करता. प्रत्येकाची भक्ती वेगवेगळी. ह्या आजी छान भजन म्हणत होत्या महादेवाचं, टाळी वाजवून. मी नमस्कार केला आणि मध्ये गेले. तर हे बघा, मंदिरात किती गर्दी. म्हणूनच मी घरी बेला व्हायला पूर्ण 108 व्हायला तिथं बसताच येत नाही. खूप गर्दी असते आणि खूप ओलं झालेलं असतं. हे बघा, महादेव मंदिर खूप छान आहे. आमच्या जवळच आहे, जास्त दूर नाही आहे. आणि या साईडला आहे स्वामी समर्थ केंद्र, श्री स्वामी समर्थ केंद्र. तर बाजूलाच आहे आमच्या. तर आम्ही केंद्रात सुद्धा इकडं बाजूला दर्शन घेतलं श्री स्वामींचं. स्वामींच्या तिथे सुद्धा आज श्रावण सोमवार निमित्त पाठ चालू होता, त्यामुळं केंद्र उघडं होतं, नाहीतर बंद असतं. तर आम्ही जेव्हाही मंदिरात जाऊ तेव्हा दोन्ही साईडला दर्शन घेतोच. तर खूप जवळ आहे. बोर झालं की थोडं असं मनाला स्वस्थ वाटलं की चला गड्या, आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही जाऊन दर्शन घेऊन येत असतो.